नमस्कार, मी अजित चव्हाण. रणसंग्राम मध्ये आपलं स्वागत. आपण आज रणसंग्राम मध्ये महाराष्ट्र दौऱ्यात आलो. पुण्यामध्ये पुण्याची वेगळी ओळख महाराष्ट्राला करून द्यायची गरज नाहीये. या राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेलं हे शहर पुण्याशिवाय महाराष्ट्राची ओळख पूर्ण होऊ शकत नाही. इतकंच, या पुण्यानं महाराष्ट्राला, देशाला अनेक मोठी व्यक्तिमत्व दिली. पुणे शहर हे पुण्यनगरी या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली, त्यांनी सोन्याच्या फाळानं नांगरलेली अशी ही भूमी आहे. आणि पुणे तिथं काय होणं, अशा या पुण्यामध्ये आपण आलो आहोत. नेमकं या म्हणीच्या विरोधात पुण्यात काही वातावरण आहे का? पुणेकरांना काही उणं जाणवतं का? महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या निमित्तानं पुणेकर काय नेमक्या असुविधांचा सामना करतायत? पुणेकरांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या शिलेदारांकडून काय अपेक्षा आहेत? त्यांच्या पक्षाचे शहरातले वरिष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. ते नेते आपल्या पक्षाची भूमिका मांडणार आहेत. पुण्यामधले पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकाराचं काम करणारे अनेक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सर्वसामान्य पुणेकर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण उपस्थित मान्यवरांची आधी ओळख करून घ्यात. अरविंद शिंदे या ठिकाणी आहेत, काँग्रेसचे ते गटनेते आहेत, विरोधी पक्षनेते आहेत महानगरपालिकेमधले. विनायकराव निमण आहेत. विनायकराव निमण शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, माजी आमदार आहेत. या शहराच्या महानगरपालिकेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. खासदार वंदनाताई चव्हाण आहेत. वंदनाताई या शहराच्या माजी महापौर आहेत. त्यांनी देखील महानगरपालिकेत मोठा काळ काम केलं आहे. त्यांचा महापालिकेच्या प्रश्नांचा अभ्यास आहे. मेधाताई कुलकर्णी आहेत, सध्या ते आमदार आहेत, पण त्यांनी देखील मोठा काळ महापालिकेमध्ये गाजवलेला आहे. त्यानंतर किशोर शिंदे आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते. किशोर शिंदे हे देखील गेली अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात काम करतायत. पुणेकर आहेत. थेट कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या कार्यक्रमाची सुरुवात करताना माझे काही पत्रकार बंधू इथे आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. पुण्याची निवडणूक मोठी गाजते. राज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेपासून अगदी 10 महापालिकांच्या निवडणुकात पुण्याची निवडणूकही तितकीच गाजते. काय महत्त्वाचे मुद्दे आहेत पुणेकरांच्या करता? एक तर महापालिकेची निवडणूक ही डिक्लेअर झालेली आहे. 21 तारखेला निवडणूक होणार आहे. आतापर्यंत जी चर्चा सुरू होती ती युती होणार, आघाडी होणार, राजकीय पक्ष यातच गुंतलेले आहेत. खरं ही महापालिकेची निवडणूक आहे. वास्तविक महापालिकेच्या निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे, पण अजूनपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने यावर चर्चा केलेली दिसत नाही. भारतीय जनता पार्टीने राज्यात सरकार असल्यामुळे 4चा पॅनल केला. 4च्या पॅनल केल्यामुळे ही निवडणूक एक पक्षीय पातळीवर गेली. स्थानिक मुद्दे अजून आले, स्थानिक मुद्दे आलेले नाहीत. भाजप आतापर्यंत भांडवल करते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या कामाचं. तर दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सुद्धा त्यांच्याच एक जी फ्रेम तयार केलेली त्यालाच बळी पडले का असं वाटतंय. ते सुद्धा अजून लोकल मुद्द्यांवर यायला तयार नाही. त्यांची जी टीका आहे ती मोदींवर. अगदी खरं आहे, कारण पुण्यातल्या गल्लीबोळातले, पेठापेठातले कार्यकर्ते प्रवेश घ्यायला आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये दिसले. पुण्यातल्या पेठांमध्ये, इथल्या प्रश्नांमध्ये ही निवडणूक कधी रंगते, ती आजपासून रंगतीये. आता आपण थेट जाऊयात आणि विचारूयात. खासदार वंदना चव्हाण, तुमची सत्ता या महानगरपालिकेमध्ये आहे. काय तुम्ही केलं 5 वर्ष? का लोकांनी पुन्हा निवडून द्यायचं तुम्हाला? आपण जर पाहिलं तर गेले 5 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेले, ज्याच्यामध्ये पुणे शहर हे अव्वल नंबरला ठरलेले. नुकताच आलेल्या केंद्र शासनाच्या अहवालामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणारी महानगरपालिका देशातली कुठली असेल तर महानगरपालिकेला, पुणे महानगरपालिकेला त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. सगळ्यात जास्त महसूल कलेक्ट करणारी कुठली महानगरपालिका, एफिशियंटली करणारी आहे, त्याच्यात सुद्धा पुणे महानगरपालिकेचा नंबर लागलेला आहे. गार्बेज डिस्पोजलच्या संदर्भात असेल, अर्थात मी ह्या ठिकाणी सांगू इच्छिते की कचऱ्याच्या संदर्भात मी स्वतःही समाधानी नाही, पण काय का असेना देशात आपल्याला पहिला नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे. अनेक प्रोजेक्ट्सना आपल्याला 1 नंबरचं बक्षीस मिळालंय. त्यामुळे मी म्हणणं आणि स्वतःच्या पाठीवर थाप मारून घेणं त्याच्यापेक्षा या सगळ्या इंडिपेंडेंट एजन्सीजनी किंवा सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटनी ज्या वेळेला विविध स्पर्धा ठेवलेल्या होत्या त्याच्यामध्ये पुणे शहर हे अव्वल नंबरला राहिलेलं आहे. आज प्रॉब्लेम्स निश्चित आहेत आणि मला ह्या ठिकाणी अजितजी मला सांगायचं आहे की शहरीकरणाचा इश्यू असा आहे की हा जगभर प्रॉब्लेम आहे. त्यामुळे पुणे शहरातच नाही, जसं जगात इतर शहरात होतंय तसंच पुण्याला हा अत्यंत भेडसावणारा प्रश्न आहे. आणि हा भेडसावणारा प्रश्न आपण एक समस्या म्हणून न बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक संधी आहे, सुवर्ण संधी आहे, ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण काम केलं तर शहराला आपण चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकू. आणि म्हणून मला आज अभिमान वाटतो की मी एक खासदार या नात्याने मी अर्बन डेव्हलपमेंटच्या कमिटीवर आहे आणि त्या कमिटीमध्ये ज्यावेळेला चर्चा होते खासदारांमध्ये आणि ॲडमिनिस्ट्रेशनला आम्ही विचारतो ठीक आहे झोपडपट्टी निर्मूलन हे सगळ्यात कुठं चांगलं झालंय कुठल्या शहरात, किंवा गार्बेज डिस्पोजल संदर्भात कुठं सगळ्यात चांगलं काम झालंय, तर नेहमी उत्तर येतं
पुण्यात ठीक आहे, हरकत नाही. चर्चेच्या ओघात ताई, चर्चेच्या ओघात आणखी आणि पुढे आपण अशी चर्चा करू. मेधाताई, वंदनाताई म्हणतात कॉलर ताट होते आमची विकास कामं आम्ही इतकी सगळी केलेली आहेत. असं वाटतं का या सगळ्या विकास कामांनी समाधानी तुम्ही आहात का आणि तुमच्याच पक्षाला का निवडून द्यायचं पुणेकरांनी? मी सहमत नाहीये माननीय खासदार वंदनाताईंशी, कारण कॉलर ताट ही पुणेकरांची झाली पाहिजे होती खरं तर, की त्यांनी अभिमानाने सांगायला पाहिजे होतं की येस माझं पुणं आज जे पूर्वी होतं, लिव्हेबिलिटी रिपोर्ट जर आज पुण्याचा पाहिला तर इतका खालच्या दर्जावर गेलेला आहे. पुण्यामध्ये राहायला आलेले लोक किती वाईट अवस्थेमध्ये राहत आहेत. पाणी नाही, फुटपाथवरनं चालू शकत नाही, ज्येष्ठ नागरिकांची सोय नाही, अपंगांची सोय नाही, महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत. अनेक प्रश्न या ठिकाणी असताना, वाहतुकीचे 2-2 तास प्रवासामध्ये लोकांचे जात असताना, स्वतःच्या घरापासून ऑफिसच्या ठिकाणापर्यंत जात असताना जर का कॉलर ताट होत असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी चुकतोय आपण. आत्मपरीक्षण करण्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. आणि जे जे मुद्दे त्यांनी सांगितले किंवा आता या ठिकाणी चर्चा करण्याची खरं तर आवश्यकता असलेले जे मुद्दे, जरी तुम्ही म्हणलात राष्ट्रीय पातळीवरचे आहेत, राज्य पातळीवरचे आहेत, आता पुण्यातले प्रश्न सोडवण्याची भूमिका किंवा पुढाकार घेतला कुणी? म्हणजे 950 कोटीची मेट्रोची तरतूद केलेली असू देत, स्मार्ट सिटीसाठी तरतूद केलेली असू देत, आता कॉलर ताट होण्याचा मुद्दा त्यांनी सांगितला. महानगरपालिकेचे महापौर माननीय पंतप्रधानांच्या हस्ते स्वच्छतागृहांचं पहिलं पारितोषिक घेऊन आले. आज तुम्ही वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन विचारा, स्वच्छतागृह बांधली गेली आहेत का? आज स्वच्छतागृह बांधली का खोलीसारखी बांधली, त्यांनी ड्रेनेज लाईन त्याला जोडलेली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. आपण बघितलं औरंगाबादचे जसे ती एजन्सी आहे ज्यांनी रिपोर्ट दिला त्यांना पकडलं, तसं पुण्यामधल्या रिपोर्ट देणाऱ्यांना पकडण्याची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार करून जर नंबर मिळवला असेल, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार करून जर नंबर मिळवला असेल तर मला असं वाटतं की कॉलर ताट होण्याची भूमिका जी आहे, मूल्यांकन करून बक्षीस, मला असं वाटतं महापौरांनी एकदा वस्तीत जायला पाहिजे होतं आणि वस्तीत गेल्यानंतर त्यांनी जे कॉन्ट्रॅक्टर्स नेमलेले आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरनी नीट काम केलं का हे बघायला पाहिजे होतं आणि बघितल्यानंतर त्यांनी जायचं की नाही ठरवायला पाहिजे होतं. आज वस्त्या वस्त्यामध्ये महिला काय करतात? आज त्यांना टॉयलेटची सुविधा उपलब्ध आहे का? त्यांचं म्हणणं अगदी रास्ते की तुमच्या सरकारनं पुरस्कार दिला, मग तुम्हीच त्यांच्या विश्वासार्हवर प्रश्न आणि आज जे मेधाताई रिपोर्ट काय स्वतः पंतप्रधान तपासून बघणार का या ठिकाणी? म्हणजे काय स्वतः नाही, मला काय तुमच्या प्रशासनावर, तुमच्या अधिकाऱ्यांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ताई, या ठिकाणी मी वंदनाताईंना पण म्हणते की ताई त्यांनी हा शब्द मागे घ्यावा, पुणेकरांना विचारावा त्यांची कॉलर ताट आहे. हरकत नाही, आणखी पुढे ओघानं चर्चा ही वाढत जाईल. जो लिव्हेबिलिटी रिपोर्ट बद्दल मेधाताई बोलतात, हा कुठला लिव्हेबिलिटी रिपोर्ट आहे मला माहित नाही, मी तर माझ्या वाचनात आलेला नाहीये. मार्गदर्शन मेधाताईंकडनं घेऊ. विनायकरावजी, मी तुमच्याकडे येतो. तुमच्या पक्षाचं या शहरामधलं काय नेमकं विजन असणार आहे? का शिवसेनेला लोकांनी निवडून द्यायचं पुणेकरांनी? आता तुम्ही या दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची भूमिका या ठिकाणी ऐकलेली आहे आणि या दोन भूमिकेमध्ये जो विरोधाभास या ठिकाणी दिसतोय, हा विरोधाभास खऱ्या अर्थानं पुणेकरांना कायमच जाणवतोय. गेले 25-30 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता महानगरपालिकेमध्ये, आता 10 वर्ष राष्ट्रवादी आहे, पूर्वी सलग काँग्रेसचं शासन महानगरपालिकेमध्ये होतं. आणि ज्या पद्धतीने पुण्याचे मूलभूत समस्या सोडवणं गरजेचं होतं, या मूलभूत सोडवण्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी प्रशासन किंवा सरकार महानगरपालिकेतील कुठेतरी कमी पडलं आहे याची जाणीव प्रत्येक नागरिकाला होऊ घातलेली आहे. वाहतूक असेल, कचरा असेल, पाणी असेल, मुळा मुठा नदीचं सुशोभीकरण असेल, या सर्व गोष्टींमध्ये नागरिकांना जेवढं हवं आहे तेवढं देण्यामध्ये नक्कीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडलं आहे अशी वस्तुस्थिती आहे. आणि याचबरोबर गेले 2-2.5 वर्षामध्ये केंद्रात आणि राज्यामध्ये भाजप सरकार आल्यानंतर केंद्र आणि राज्याने खऱ्या अर्थानं पुण्याला दिलं काय, किंवा कोणत्या आमदाराने, कोणत्या खासदाराने पुण्याच्या प्रश्नासंदर्भात विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये पुण्याचे प्रश्न हिरारीने मांडले, ते सोडवण्याचा प्रयत्न केला, असं गेल्या 2-2.5 वर्षामध्ये दिसून येत नाही. भाजप कायम 3 पॉईंटवर या ठिकाणी विकास केला म्हणून म्हणतंय. त्यामध्ये मेट्रो प्रकल्प असेल, स्मार्ट सिटीचा प्रकल्प असेल किंवा PMRDA, या सर्व गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही आणलं आणि पुण्याचा विकास केला असं त्यांचं मत आहे. आता स्मार्ट सिटीचं उदाहरण जर आपण घेतलं, 14 प्रोजेक्ट्स स्मार्ट सिटीच्या अंतर्गत माननीय पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. बरोबर फेब्रुवारीमध्ये 1 वर्ष झालं. ह्या 14 प्रकार डेव्हलपमेंटमध्ये अद्यापपर्यंत एकही डेव्हलपमेंट स्मार्ट सिटीची पुणे शहरात झाली नाही. याला जबाबदार कोण आहे असं वाटतं आपल्याला? यामध्ये दुसरं मेट्रोचा प्रकल्प भाजप आणलं म्हणतंय.
म्हणजे आघाडी सरकार असताना 2.5 वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मेट्रो प्रकल्प केंद्राकडे गेला. ह्या केंद्रातनं मान्यता यायला 2.5 वर्ष लागली आणि जवळजवळ या मेट्रो प्रकल्पाचा खर्च 3,000 कोटींनी वाढला. हा कधी पूर्ण होईल काय होईल हा देवाला माहिती. दुसरं PMRD स्थापन केली म्हणून सांगतायत. PMRDची आजची जर परिस्थिती पाहिली, ना हाती पैसा, ना ऑफिस, कोणत्या तऱ्हेचं नियोजन नाही आणि अशा रीतीने पुणे शहरावरती काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल, या कोणाचंही खऱ्या अर्थानं पूर्णपणे नियोजन नाही, दूरदृष्टी नाही, खरंय. राजकीय इच्छाशक्ती नाही. राजकीय इच्छाशक्ती नाही असं आपण म्हणताय. यामुळं उगाच आणखी पुढची चर्चा आपण करूया. यामुळे जनता यावेळेस शिवसेनेला संधी देण्याचा प्रयत्न नक्की करतील असं मला वाटतं. अरविंद शिंदे, काँग्रेस पक्षाला का संधी द्यायची लोकांनी? काय विजन आहे काँग्रेस पक्षाचं? पुणेकरांना काय देणार आहात तुम्ही? काय आश्वासन आहे तुमची निवडणूक? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला काँग्रेस सरकार म्हणजे महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता असताना ज्या वेळेला प्रामुख्याने मोठे डेव्हलपमेंट झाले, JNNRMच्या अंडर 3,800 कोटी रुपयाचं ज्या वेळेला या शहराला अनुदान मिळालं, त्यावेळेला इन्फ्रास्ट्रक्चरचा पाया रोवला गेला. आज जे काय बोलत असतील ते कळसाबद्दल बोलत असतील, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्यामुळे जे काही पुणे शहरामध्ये आलंय ते फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आले. त्याच्यामध्ये भाजपचं या शहराला 0 योगदान आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. मेट्रोचा विषय मी चेअरमॅन असताना आम्ही केंद्रापर्यंत नेला. त्यावेळेला नागपूरचा मेट्रो आमच्या पाठीमागनं 2 वर्षानंतर गेला. आम्ही पुण्याचे खासदार अनिल शिरोळच्या घरी गेलो की नागपूरचा मेट्रो उद्या कॅबिनेट समोर तुम्ही एक पत्र द्या. त्यांनी साधं पुणे शहरासाठी एक पत्र द्यायचं सुद्धा मान्य केलं नाही. नागपूरची मेट्रो मान्य केली आणि परत निवडणुका तोंडावर आल्या की मेट्रोला मान्यता द्यायची. मेट्रोला मान्यता दिली आम्ही. म्हणजे सरकार तुमच्या भागावर अन्याय करते असं म्हणायचं का तुम्हाला? सगळ्यात मुख्य विषय पण सगळ्यात चोरी इकडे आहे. ज्या वेळेला ह्या मेट्रोची मान्यता दिली त्याच अनिल शिरोळे खासदारांची प्रॉपर्टी वाचवायला 300 मीटरची अलाइनमेंट परस्पर बदलली. मी भाजपचे जर तुम्हाला आता सांगायला गेलो लाईनशीर एक अधिकाऱ्याला वापर, प्रत्येक IAS ऑफिसरला खेळणं बनवून ठेवलंय. प्रत्येक कायदा पायातुली तोडायचा. स्मार्ट सिटी म्हणून शहराला वेळ लावायचं आणि करायचं फक्त औंध बानेर बालेवाडी करायचं. अमृत योजनेखाली तुम्हाला एवढे कोटी येतील, आलेले 60 कोटी 3 महिने झाले अजूनपर्यंत महानगरपालिकेला दिले नाही. ज्यानंतर बसेससाठी 1500 बसेस पुणे महानगरपालिकेने घेतले. आम्ही राज्य आणि केंद्र सरकारकडून आणू. एक बसची योजना सुद्धा अनुदान त्यांनी आजपर्यंत आणले नाही. ह्यांना काय अधिकार आहे पुणे शहराच्यासाठी बोलण्याचा? जर ह्यांना पुणे शहरासाठी 1 रुपया आणता येत नाही, 8 आमदार आणि 1 खासदार असताना ह्यांना पुणे शहराच्या अडीअडचणीची वाचा फोडण्याची ह्यांच्यामध्ये पुणे शहरासाठी कळकळ नाही, त्यांनी काय पुणेकरांकडे मतं मागावीत? का मागावी पुणेकरांकडे मतं ह्यांनी? पुणेकर यांना अशी लाताळेल. तुम्हाला उदाहरण देतो या इलेक्शनचा. या इलेक्शन मध्ये रिटर्निंग ऑफिसर्सनी अशा पद्धतीने विरोधी पक्ष म्हणजे त्यांच्यासाठी विरोधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या फॉर्म बाद केले. म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेचा वापर करतोय असं वाटतं? सत्तेचं नाही, ते दुसऱ्याच्या घोड्यावर सवार होत आहेत. त्यांना स्वतःच्या घोडा नाही, त्यांना स्वतःची काय आश्वासना अर्थानं नाही. म्हणताय तुम्ही? म्हणजे त्यांनी उमेदवारांबद्दल तुम्ही हे बोलताय का? दुसऱ्याचा घोडा म्हणजे दुसऱ्याचे नाही, उमेदवार? सगळं JNNRMनी जे केलं तेच तुम्ही पुढे नेणार. आधार कार्डावर शिवाय द्यायच्या पण आधार कार्ड न्यायचा, मनरेगावर शिवाय द्यायच्या पण मनरेगाच पुढे न्यायचा. पुणे महानगरपालिकेमध्ये यांचं विजन काय हे तर सांगावं. की फक्त जाऊन त्या सिंहगडावर जायचं आणि शपथी घ्यायच्या एवढे पुणेकर आता वेडे राहिलेले नाहीयेत. आणि तुम्ही इतर वेळेला कधी गेलेत? RSSच्या ह्याच्यावर कधी तुमचा तिरंगा झेंडा आला हे तरी कळू द्या. मग मेधाताई, या सर्व आक्षेपांना काय उत्तर आहे? मनसेकडे मी येतो, पण मेधाताईंच्या या सगळ्या आक्षेपांचं उत्तर मेधाताईंकडून घेऊ आणि पुढे जाऊ. नाही, बरं झालं संधी दिलीत मलाच. कारण मी त्यांना विचारते की जर का आम्हाला अधिकार नाही आहे 8 आमदार आणि 1 खासदार असून सुद्धा पुण्यामध्ये काही बोलण्याचा, तर मुळात महानगरपालिका स्थापन झाल्यापासून कायम यांचीच सत्ता आहे ना. म्हणजे कारभारी आधी भाई होते, नंतर दादा झाले, यांना काय अधिकार आहे बोलायचा? मला हे कळत नाही की 3,500 कोटीचं बजेट आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत राज्य सरकारने आणि केंद्राने निधी देणं, डेव्हलपमेंट करणं हा आलायदा मुद्दा. मुळात स्थानिक स्वराज्य संस्था ही अशी संस्था आहे की ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ही त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने केली पाहिजे. त्यामुळे महानगरपालिकेच्या मार्फत यांनी काय केलं? आमच्याकडे असताना आज जे पुण्याचे रोड तुम्ही बघताय, ज्या यांचे 4 व्हीलर चालतात ना ते रोड मोठे त्या काँग्रेस सरकारमुळे झाले. जी BRT तुम्ही बघताय, जे बसेस बघताय,
तर मेट्रो हा शब्दाचा जर आम्ही इंट्रोड्यूस केलं तर ते काँग्रेसनी केलेलं आहे. त्यांना मेट्रोची स्पेलिंग येत होती का? मुळात यांना काय अधिकार आहे? भाईंना किंवा दादांना अधिकार काय? यांनी घोषणा काय काय केल्या? अरे मेट्रो ज्या केली, रस्त्यावर मोनोरेल सिमेंट केली. काँक्रीटच्या रस्त्यावर तुम्ही या- चालताय ना मोठ्या ती काँग्रेसची देण आहे त्या तुम्हाला. घोषणातलं काय मेट्रो- साध्य मेट्रो झालं? हे प्रोजेक्ट तर जो सांगा. मान्य केला, केंद्र सरकारचं मेट्रो नंतर बघू, राज्य प्रोजेक्ट सरकारचं ह्याचं नंतर बघू. आता विलंब महानगरपालिका लावल्यामुळे यांनी काय केलं? खासदारांनी मुळात ह्यांच्या- यांना काय आम्हाला अधिकार एवढंच आहे? सांगायचंय की पहिले राज्य बोलावलं आणि गेलं. केंद्र 3 कोटी सरकारमध्ये रुपये दिवसाला जास्त तुम्ही पडतात. महाशहरासाठी काय हा- योगदान आणलं? हा वाद नक्की होणार आहे, कारण याचं काय अर्थ पुण्यात नाहीये. पुण्यात त्याला बसचा काय दरवाजा अर्थ कुठल्या नाहीये. बाजूने असला त्याला पाहिजे काय अर्थ अनुदान, नाहीये. याच्यामुळे एक नेत्यांमध्ये रुपया वाद असतो पुणे आणि त्याच्यामुळे शहरासाठी एकमत होत नाही. आणलं का? 60 तर वर्ष म्हणजे या त्यांची मुद्द्यांवरती तर सत्ता आपण आहे. हे अगदी मान्यच करूया. मनसेकडे आपण जाऊयात. किशोरराव, काय नेमकी तुमच्या पक्षाचं विजन आहे? तुमचं इंजिन का जोरात पळवावं पुणेकरांनी? काय आश्वासन द्या? नाही, आमचं इंजिन पुणेकर नक्कीच जोरात पळवतील. आमचं विजन सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट या महाराष्ट्राला अर्पण केलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण विजन आलेली आहे. ते महाराष्ट्र असेल, पुणे असेल, मुंबई. आज मी तुम्हाला सांगतो, कुणीतरी सांगितलं की कॉलर टाईट आमची झाली, आम्ही बक्षीस घ्यायला गेलो किंवा आम्हाला बक्षीस मिळालं, दुसऱ्याने सांगितलं तो भ्रष्टाचार झाला. म्हणजे मुंबईमध्ये जसं शिवसेनेनं भाजप भांडतं आणि कल्याण डोंबिवलीमध्ये जसं दोघांनी भांडल्यानं सत्तेमध्ये एकत्र आले, आम्हाला पण पुणेकरांना असं वाटतं की राष्ट्रवादी आणि भाजपा यांची आत्मयुती झालेली आहे. कारण की महानगरपालिकेमध्ये पाहिल्यानंतर टॅक्स वाढ असेल, पाणीपट्टी असेल, ह्याच्यामध्ये यांची युती चालती आणि बाहेर रस्त्यावरती सांगणार की राष्ट्रवादी असं करतं आणि BJP तसं करतं आणि दोघांची आत्मयुती झालेली आहे आणि पुणे शहरासमोर एक खोटं युतीवर चित्र एक निर्माण काय नाही. करण्याचं काम या ठिकाणी यांनी करायचं करून दाखवलेलं कारणच आहे. नाहीये. आज मला एक सांगा की राष्ट्रवादी काँग्रेसची 10 वर्ष शित्या तुम्हाला कोणी टाळी देत नाही म्हणून काहीतरी बोलू नका. युतीचा काय संबंध आहे? आयडिओलॉजिकली विनोद तावडे साहेब पण आमच्या राजसाहेबांकडे आले होते. त्यांना तुम्ही विचारा की का आले होते राजसाहेबांकडे, ते तुम्हाला उत्तर देऊ शकतील. हरकत नाही. प्रत्येकाची सविस्तरपणे वेळ शहराच्या प्रत्येकाची वेळ कारभाऱ्यांनी वेगवेगळी असते. सविस्तरपणे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे. पुणेकरांकडे आपण जाणार आहोत. पुणेकर त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे तेही सांगणार आहेत. पुढे चर्चा आणखी रंगणार आहे. आता कार्यक्रम रंगात आलाय. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर महापालिकेच्या रणसंग्राममध्ये आपण पुण्यातल्या या चर्चेत पुन्हा लगेचच भेटूया. पुन्हा एकदा स्वागत. रणसंग्राममध्ये आपण पुण्यात आहोत आणि पुणेकर आता थेट आपल्या नेत्यांना प्रश्न विचारणार आहेत. माझे काही पत्रकार सहकारी आहेत, त्यांच्यापासून या भागाची आपण सुरुवात करूयात, अगदी थेट आणि थोडक्यात. नाही, बऱ्याच जणांचे अजेंडे आलेले नाहीत पक्षांचे, 2-3 पक्षांचे आलेत, परंतु प्रत्येक नगरसेवकाच्या अजेंड्यामध्ये आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले वगैरे हे सगळं सांगितलं. आणि दुसरीकडे 24 तास पाणी पुरवठा. 24 तास पाणी पुरवठा करताना पुण्यातील सर्व रस्ते जे आत्ताचे एक्झिस्टिंग आहेत ते उखडले जाणार आहेत. आणि हे काम जेव्हा सुरू होईल त्यावेळेस आज 24/7चं जे काही कोणी असतील, भाजप आणि मुळात राष्ट्रवादी जे श्रेय घेतात, 2 वर्षांनी इलेक्शन संपेल, 2 वर्षांनी या नागरिकांना अडचणी येतील. म्हणजे आणि हे रस्ते आम्ही सगळे कुठल्या खोदले तरी जाणार नियोजनात चुकलो आहोत. नियोजनामध्ये चूक झाली आहे. रस्ते सगळे खोदले जाणार आहेत. हे आधी माहिती होतं का? आणि पुढचा प्रश्न, पुणे स्मार्ट सिटी होतीये, पण पुण्याला पाणी पुरवठा फक्त 3 धरणात नव्हतो. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव. मुंबईला भातसा, वैतरणा, तानसा हे 3 तलाव महापालिकेचे स्वतःचे आहेत. ठाण्याला स्वतःचे आहेत. का पुणे शहरामध्ये स्वतःचं महापालिकेचं धरण का झाला नाही अजून? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अगदी थेट आणि थोडक्यात. दत्तनगर भाग, आंबेगाव या भागामध्ये आता लोकवस्ती अत्यंत वाढत चाललेली आहे आणि शिक्षण संस्था आहेत. शैक्षणिक दृष्टीने तो भाग अतिशय गरजेचा झालेला आहे आणि IT क्षेत्रातले बरेचसे लोक आता राहायला त्या बाजूला आलेत. परंतु मेन समस्या म्हणजे तिथं आहे ती वाहतुकीची. दत्तनगर चौकामध्ये संध्याकाळी त्रिमूर्ती चौक ते दत्तनगर चौक ह्या वाहतूक कोणी नेमकी भागामध्ये कशामुळे? रस्ते नाहीत की नियोजन नाही? नाही, रस्ते नाहीत. रस्ते नाहीत. महानगरपालिकेशी संबंधित आहे. अगदी थेट आणि थोडक्यात. वाहतुकीचा प्रश्न पुण्यात पहिल्यापासूनच पाहायला मिळत आलेला आहे. सगळे नेते बाहेर फिरतात, सगळे एअरपोर्टला जातात, बेंगलोरला जातात, चेन्नईला जातात, रिंग रोड आहे तिकडं, पण पुण्यासाठी असा कुठलाही चांगला रस्ता नाही आहे. पुण्यात आलं की आपण लगेच कळतं, पुण्यात आलो एअरपोर्टच्या बाहेर आलं की, तर सगळेच वाहतुकीचे हडपसरचा रस्ता असेल, दणकवडीचा असेल, सगळ्या ठिकाणी ट्रॅफिक पाहायला मिळतं. पुण्याची ओळख ही अस्ताव्यस्त शहरच म्हणून जास्त झाली. खरं, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. अजूनही पुण्याची ओळख जी आहे ती अस्ताव्यस्त शहर अशीच का? पुढचा प्रश्न. माझा प्रश्न मेधाताई कुलकर्णींना आहे. मध्यंतरी आपण एक वक्तव्य केलं होतं की मला कुठल्या बहुजन समाजाची किंवा मराठ्यांच्या मताची गरज नाही आहे. तर आता आपण हे आपल्या मतदारसंघातल्या नागरिकांना म्हणणार आहात का की बाबांनो, तुम्ही मराठा आहात, बहुजन आहात, तर तुम्ही आम्हाला कृपया मतदान करू नका, मला फक्त ब्राह्मणच मतं हवीत?
त्या उत्तर द्यावं. मी स्पष्टीकरण या ठिकाणी देते की मी असं कुठेही बोललेलं खोटं बोलू नाही. नका, स्पष्टीकरण खरं द्या. की सत्तेत आल्यावर दादोजी कोंडदेवचा पुतळा आपण बसवणार का? ताई, हा त्याचं साधा उत्तर देऊन प्रश्न टाका, आपण पुढे नागरिकांचा आहे. हो की नाही मध्ये बोललं तर बरं आहे. हो, आम्ही दादोजी कोंडदेवांचा पुतळा ठराव करून बसवला होता, तो पुन्हा एकदा बसवू. आणि याच्यामध्ये तुम्ही सुद्धा महानगरपालिकेत भाषण केलं होतं की राम गणेश गडकरींचा पुतळा आम्ही बसवू. आता तुम्ही उत्तर द्या चव्हाणांना, आता तुम्ही परत उत्तर द्या सांगतो, की राम गणेश गडकरींचा देतो ना. पुतळा संदर्भात अरविंद शिंदे तुमचं अरविंद काय? शिंदे अरविंद शिंदे विकासाचे प्रश्न विकास मला वाटतं मी पुणेकरांचे प्रश्न पुढे घ्यायला हा जातो. विषय वेगळा. राम गणेश गडकरींचा आता जे पुतळा बोलले, मोडणाऱ्यांचा आता निषेध चव्हाण जे केला, बोलले, तो आता बसवा चव्हाण म्हणून जे पहिला बोलले, आवाज आम्ही या उचलला, विषयामध्ये- तुम्ही नाही उचलला. या आम्ही विषयामध्ये उचलला, आम्ही पण उचलला, राम गणेश आम्ही गडकरींचा उचलला. विषय वेगळा होता. मला वाटतं त्याला पुणे राज्य पुणे ही सरकारची देशाची समिती पुणे नव्हती. पुणे पुणे ही दादोजी कोंडदेवच्या देशाची एक विषयाला चांगली नगरी म्हणून समिती ओळखली होती. जाते. महाराष्ट्राची राज्य सांस्कृतिक सरकारच्या राजधानी आहे. समितीने अरविंदराव पुरावे दिले. अरविंदराव आणि ते पुरावे अरविंदराव झाल्यानंतर अरविंदराव पुणेकरांचे काँग्रेस आणि भाजपचे काँग्रेस आणि भाजपचे नेते पुणेकरांच्या विकासाच्या प्रश्नांची वेळ खाणार आहेत का? महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक प्रश्न आहे, ताई अरविंदराव, जे तुमच्या पक्षाचे अजेंडे आहेत, जो तुम्हाला मतदान करणारा ज्या जातीचा माणूस आहे त्याच्यासाठी तुम्ही इथे मांडू नका. त्याच्यामुळे मतदारांचे प्रश्न इथे राहून जातील. थोडे पुढचे काही प्रश्न आपण घेऊया. तो खोदाईचा विचारला होता खुदाईचा मी. जो आपण त्याचं प्रश्न उत्तर विचारला, नाही मिळालं. त्याचं आपण उत्तर घेऊया. वंदनाताई इथून सुरुवात करू आपण. रिंग रोड का नाही झाले तुमच्या कार्यकाळामध्ये आणि हे सगळे रस्ते पुन्हा खोदले जाणार आहेत? खोदाईचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याच्याबद्दल मी सुद्धा त्या ठिकाणी मांडणी केली होती. 24/7 पाणी पुरवठा योजना ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये आली त्यावेळेला ती पास झाली पाहिजे असं ह्या पद्धतीचा आग्रह आयुक्तांकडनं वारंवार होत होता. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मला माहित नाही इतर पक्षांनी काय केलं, शिवसेना पण जॉईन केलं, आम्ही पाठिंबा दिला नाही. आम्ही असं नाही, Exactly. राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला आम्ही आहे. नाही राष्ट्रवादी दिला. आणि भाजपा दोघांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि ती योजना बिलकुल मंजूर केली. नाही. आता फक्त 60 टाक्यांसाठी आपण अलाव केलेला आहे. 60 टाक्या येऊ दे, पण जे पाईपलाईन करायची आहे ती नवीन बॉडी ज्यावेळेला निवडून येईल त्यावेळेला त्यांनी ठरवावं. आणि दरम्यान मी आयुक्तांशी सुद्धा बोललेले की आता नवीन रस्ते झाले. हे स्पष्टीकरण खरं आहे का? राष्ट्रवादीने खरंच असं केलं का? हे खरं आहे का? महापालिकेचा कारभार नाही अजितजी, तुम्ही ऐकून घेतलं नाही. आयुक्तांशी बोलणं झालंय की खालून आपण ते पाईप्स ड्रिलिंग करून काढायचे, खोदणी करायची नाही. त्याच्यासाठी भले तुम्हाला जास्त टेंडर काढावं लागलं, जास्त पैसे मोजावे लागले तरी चालतील, पण नवी रस्ते खोदायचे नाही. खोदाई होणार नाही हे मला एक सांगा, याचं आश्वासन देताय का तुम्ही? काँक्रीटचे असं रोड होणार करताना, काँक्रीटचे रोड करताना सर्व्हिस पाईप्स टाकायचे असं ठरलेलं असताना ते का टाकले गेले नाहीत? टाकलेत, त्याचं टाकलेत. उत्तर टाकलेत मिळावं. ना, खोदणी माहीतच करण्याची नाही. आवश्यकता टाकलेत का? नाही. अरविंद राव, टाकलेत का? विधानसभेमध्ये एवढे टाकलेत गुंड का? आहेत. काय झालंय, आमदार नाही, मेधाताई काय आहे, विधानसभेमध्ये एवढे गुंड अजितजी, आहेत. या ते ठिकाणी- महानगरपालिकेचे आज सुद्धा सभासद आहेत, आज सुद्धा, पण त्यांना महानगरपालिकेचा विषय माहित नाहीये. नाही, ते विधानसभेत एवढे गुंड आहेत, पाईप त्यांनी टाकलेत माहिती का? घ्यावी. त्याचं काय संबंध आहे? प्रत्येक जागी पाईप टाकलेत प्रत्येक आणि न जागी खड्डा होणार आहे. इलेक्ट्रिकल तुम्ही केबल इथे- टाकण्यासाठी तुम्ही या- डक्टिंग केलेले, या चर्चेला सगळे काय पाईप्स अर्थ आहे? बाजूला काढलेले. सर्व्हिस पाईप जर टाकले थोडं असतील तर त्यांनी खोदायची जरा गरज लक्ष काय? दिलं तर या लक्षात ठिकाणी येईल खासदार आणि त्यांच्या. गटनेत्यांनी ताई, उत्तर द्यावं. विनायकरावजी सर्व्हिस बोला. पाईप टाकले असतील तर उपयोग काय? अजितजी, विनायकरावजी आम्ही बोला. आमच्या विनायकरावना बोलायला देऊ आपण. विनायकरावजी बोला. पुणे महानगरपालिकेमध्ये जे काय कॉन्क्रीटचे रोड केले गेलेले जी. आहेत, म्हणजे नियोजन शून्यता कशी असते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कॉन्क्रीटचे रोड आहे. आज जर तुम्ही संपूर्ण पुणे शहरात जर पाहिले, कॉन्क्रीटचे रोड हे रस्त्याच्या वरती 6-6, 8-8, 9-9 इंच आलेले आहेत. आणि आज सर्व गल्ल्यांमध्ये, सर्व पुणे शहरामध्ये पावसाचं पाणी शेजारच्या घरामध्ये जाते अशी वस्तुस्थिती आहे. याचं नियोजन कोणी करायचं हो? खरं. की कॉन्क्रीट रोड करताना ते 2 फूट खाली जावं, खालचं संपूर्ण सोलिंग करावं आणि तो उंबऱ्याच्या खाली तो रोड करावा. परंतु आज पुण्यामध्ये संपूर्ण डेव्हलपमेंटमध्ये नियोजन शून्यता आहे. हे दादान खोटं आहे. Standing committee आता आपण chairman सहकार श्याम नगर मध्ये देशपांडे जावं, असताना- जिथं अश्विनी कदम ताई, हा कॉर्पोरेटर आता आहे, आपण त्या शेजारी जा. ठिकाणी 2-2 शेजारी जाऊ. फूट खणलेलं आहे, हे आपल्याला बघायला नाही, मिळेल. आता आपण शेजारी problem जाऊया. face होतोय लोकांना आणि किशोरजी, तेवढं सहन करावं खरं लागतं. खरं मला मला रोड कसे मला आहेत? मला या कार्यक्रमामध्ये एक पुणेकरांना- ब्रेक घ्यायचा आहे आणि ब्रेकला जाता जाता पुन्हा पुणेकरांचे पुढचे काही प्रश्न आपण उपस्थित करणार आहोत. पण इथं जी चर्चा झाली त्याच्यावरून दिसून येत आहे की राज्यामध्ये ज्या सगळ्या जातीय संघटना आहेत त्या जातीय संघटनांचं केंद्र पुण्यामध्ये आहे आणि त्याच्या सगळ्या संदर्भामध्ये आता निवडणुकीच्या तोंडावरती जातीय अस्मिता कशा टोकदार होत आहेत याला पुण्यामधली तरुण पिढी, महाराष्ट्रामधली तरुण पिढी थारा देणार का हे निकालानंतर कळेलच. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परतूया. रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. पुण्यातली चर्चा
वेगवेगळ्या विषयांवरती रंगली. आपण पुढे ही चर्चा आता घेऊन जाणार आहोत. पुणेकर विकासाचे काही प्रश्न उपस्थित करतायत. माझ्या महिला भगिनीपासून आपण सुरुवात करूयात थेट थोडक्यात. मला मेधाताईंना प्रश्न विचारायचा आहे. त्यांनी आता पण संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. मागच्या वर्षी पण त्यांना असंच संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांनी दारूबंदीच्या संदर्भात काहीतरी केलं होतं. त्यांचे आणि राज्यात आणि केंद्रात त्यांचे मित्र जे पक्ष आहेत त्यांच्याकडून त्यांना थोडं इन्सिक्युरिटी वाटत होती. जर मेधाताई स्वतः आमदार आहेत, त्यांचे पालकमंत्री त्यांच्या पक्षाचे आहेत, गृह खातं त्यांच्याकडे, जर त्या स्वतः इन्सिक्युअर फील करत असतील तर आम्ही यंगस्टर्स मुलींनी कसं बघून कोणाकडे बघावं? अगदी थोडक्यात. माझा मेधाताईंना प्रश्न आहे. त्यांनी जी आता म्हणलं की कॉलर ताटबद्दल जो प्रश्न आहे, मागच्या 2-2.5 वर्षापासून आपली सत्ता आहे. आपल्या सरकारने एक असं कार्य सांगा की सामान्य नागरिकाचं कॉलर ताट होईल. कालच आपले पालकमंत्री यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हे कॉलर ताट करण्याची बाब आहे का, हे तुम्हाला विचार. अगदी थेट आणि थोडक्यात. माझा प्रश्न वंदनाताईंना आहे की शहराच्या मध्यवर्ती भागातली वाहतूक समस्या अजून सुटली नाही, पार्किंगचा प्रश्न आहे आणि तरी सुद्धा आपण मेट्रोची स्वप्न बघतोय, तर ते कितपत योग्य आहे? अगदी थोडक्यात. माझा प्रश्न मेधाताईंना आहे की पुणे शहरामध्ये स्मार्ट सिटीचा जो प्रकल्प राबवला तो झोपडपट्ट्यांमध्ये राबवू शकले असते, मग तो बालेवाडीमध्ये का राबवला? झोपडपट्टी लोकांवर अन्याय का असा? खरं म्हणजे ही स्मार्ट सिटी की कॉलनी हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहेच. ऐका ना, नेहमी ऐकतोय की ते मेट्रो त्यांना प्रकल्प मान्यता दिलेली आहे, पण असं मी ऐकतोय की काही अलाइनमेंट चेंज केली. आम्हाला माहिती आहे खरं आहे का खोटं? म्हणजे कोणत्या खासदाराचे पुण्यातलं कोण लोकसभेचे कोण खासदार आहेत ना, त्यांनी काय त्यांची काय माहिती नाही आम्हाला त्यांचं नाव, पण त्यांनी काही केलंच नाही ना पुण्यासाठी. काय माहिती नाही कोणत्या पक्षाचे, त्यांना माहित नाही. आपण उत्तर कोणाकडनं हवंय तुम्हाला? मेघाताईंकडून उत्तर हवं की त्यांच्या प्रॉपर्टी खरंच गेल्यात? ठीक. त्या खासदारांच्या प्रॉपर्टी जात होत्या का, असा प्रश्न आहे का? मला मेधाताईंना एक प्रश्न विचारायचा की मला 2.5 वर्षामध्ये खासदारांनी जे काही काम केले त्या संदर्भात थोडीशी माहिती द्यावी, किंवा प्रभाग जो आत्ता आहे प्रभाग 14 याच्यामध्ये खासदारांनी स्वतःच्या चिरंजीवाला आग्रह करून तिकीट मागितले, तर त्यांचं काय काम असेल तर त्यांना निवडून द्यावं का आम्ही? काका अगदी थेट आणि थोडक्यात. मला या सर्व पदाधिकाऱ्यांना विचारायचं आहे की ज्यावेळी मार्च एंड येतं आणि बजेट कॉर्पोरेशनचं संपत येतं त्यावेळी चांगले असलेले रस्ते, चांगले असलेले फुटपाथ काढून नवीन फुटपाथ बसवले जातात. PV ब्लॉक एकदम चांगल्या कंडिशनमध्ये असतात. हा कॉर्पोरेशनचा पैसा अननेसेसरी का वाया घालवतो? आणि बजेटच्या वेळेस असं का होतं? एक SRAचा प्रश्न आहे. झोपडपट्टीवासियांची संख्या पुण्यामध्ये झोपडपट्ट्या फार मोठ्या आहेत आणि महापालिकेशी संबंधित हा प्रश्न आहे. थेट थोडक्यात. रणसंग्रामामध्ये वास्तविक पाहता पुण्याच्या विकासासंदर्भामध्ये चर्चा करण्याऐवजी हे जातांत लोक त्या पुतळ्यांच्या ह्याच्यावर विकास करत पाहतलेत. वास्तविक पाहता स्मार्ट सिटी करायला निघाली ही भाजप आणि जी राष्ट्रवादीची ह्या ठिकाणी सत्ता आहे, ह्या लोकांना स्मार्ट सिटी करायची असेल तर प्रथमतः ह्या पुण्यातल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्याचं डेव्हलपमेंट करून त्या लोकांना चांगली घरं द्यावेत, त्यांना चांगलं संकुल द्यावं, त्याचं विजन यांच्याकडे विचारा. आणि भविष्यामध्ये आज नेमकं त्याचं विजन काय? ताई, केंद्रातून किती निधी आला असा एक प्रश्न होता. खासदारांनी काय, हे उत्तर देऊन आपण पुढे जाऊयात. मेट्रोसाठी 950 कोटीची तरतूद केलेली आहे. स्मार्ट सिटीसाठी सुद्धा आता इम्प्लिमेंटेशन सुरू होईल याचं. विमानतळासाठी सुद्धा पाठपुरावा करून विमानतळ मंजूर केलाय. त्यामुळे खासदारांनी काय केलं या प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी देते. सन्माननीय खासदार अनिल शिरोळे यांनी अनेक योजनांचा पाठपुरावा केंद्रामध्ये माननीय व्यंकय्याजी नायडू यांच्याकडे, माननीय नितीनजी गडकरी यांच्याकडे केला आणि त्याला यश म्हणून या ठिकाणी हा सगळा निधी आणि या योजना मंजूर झालेल्या. अरविंद शिंदे, मला ताई वेळ फार कमी आहे. अरविंद शिंदे, काय जाता पुणेकरांना सांगाल? मेट्रो का तुम्हाला निवडून द्यायचं? आज विषय घ्या, या भाजपच्या म्हणजे ज्या राज्य सरकार आली, पुणे शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन पळून नेला. आम्ही 60 दिवसामध्ये 90 दिवसात नवीन DP देतो. त्यांनी 30 सदस्य टाकली. ऐकण्याची हिंमत ठेवा ताई, पुढचं बोलतोय ना, जे मी पुढचं बोलतोय ते ऐकण्याची हिंमत ठेवा. 390 आरक्षण बदलली, 390 आरक्षण बदलली. आक्षेप नाही, पुरावा. आणि नंतर ती मुख्यमंत्र्याकडे गेली. मुख्यमंत्र्यांनी बिल्डरांच्या घशात FSI कसं जाईल त्यासाठी 1च्या जागी 2.5 FSI केली. हिंमत आहे का पुरावा देऊन सांगायचं? विनायकरावजी, जाता 3 असे महत्वाचे मुद्दे. शिवसेनेला का निवडून द्यायचं, काय आवाहन कराल पुणेकरांना? आणि जाता काय सांगा? नाही, डाळ घोटाळा करा, DP घोटाळा करा, अनुदान त्याच्यात 1 रुपया काहीतरी सांगा आणलेलं आम्हाला. शहराचा कारभार गेल्या 15-20 वर्षामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा खरं बोला पुणेकरांनी पाहिलेला आहे. आणि आता आपण पाहिलेलं आहे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये भाजप सरकार केंद्रात आणि राज्यामध्ये आहे. ते किती फसवी घोषणा केलेल्या आहेत, कितीतरी नागरिकांना झुरवलेलं आहे. एक नया रुपया पुणे शहरासाठी केंद्रात आलेला नाही. त्याकरता पुणेकर नागरिक जे बोलतो ते करतो असं उद्धव साहेबांचं जे काय धोरण आहे
यानुसार पुणेकर नागरिक एकदा शिवसेनेला संधी देतील आणि पुण्याचा विकास फक्त एक उपप्रश्न शिवसेना छोटा करेल. छोटा जाता आता निवडणुकीनंतर एकत्र याल का? पुणेकर विचारतायत, हळूच कुजबुज आहे सो. एकत्र याल का? निवडणुकीनंतर भाजप बरोबर कधी युती करणार नाही. बर, हा हा हे पुणेकरांनी लक्षात ठेवा. ताई, अगदी थोडा वेळ आहे. जाता जाता काय आश्वासन पुणेकरांसाठी का निवडून द्यायचं तुम्हाला पुन्हा? पुणे हे अतिशय झपाट्याने वाढणारं शहर आहे आणि ह्या झपाट्याने वाढणाऱ्या शहराला अतिशय सक्षम नेतृत्व पाहिजे, जे गेली 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्याबरोबर काँग्रेस पक्षाने आम्ही दिलेलं आहे. ह्या पुढे खऱ्या अर्थाने चांगलं पुणे आपल्याला घडवायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही. आता जे अरविंद शिंदेंनी सांगितलं की डीपीच्या बाबतीतला घोळ, 390 आरक्षणं काढून टाकली, गार्डन पार्क, हॉस्पिटल, स्कूलचे रिझर्वेशन्स, आम्ही सगळे रस्त्यावर आल्यानंतर आता कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी काही परत देव केलेली आहे. डीसी रूल्स जर आपण पाहिले, या डीसी रूल्स मध्ये 4 FSI ठिकठिकाणी केलाय. जो प्रीमियम FSI येणार त्याचे 50% स्टेट गव्हर्नमेंटला जाणार. शहरात विकास आणि तुम्हाला पैसे पाहिजेत, हा कुठला न्याय झाला? तुम्ही कॉकराय काढून टाकला, LBT काढून वेळ आपली टाकला, संपली. मी पैसे मनसेकडे जातो. का मनसेला निवडून द्यायचं पुणेकरांनी? जाता जाता काय सांगा? विजनवाला नेता असणारा एकच आहे महाराष्ट्रामध्ये, ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. त्यांनी नाशिकमध्ये जो काही विकास केलेला आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या महानगरपालिकेच्या सत्ता आहेत नाही, महानगरपालिकेमध्ये जे काम नाशिकमध्ये केले ते ताईंनी दाखवा ना. त्यांच्या नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये आहे का? आम्ही बॉटॅनिकल गार्डन मध्ये काम केलेलं आहे, आम्ही ट्रॅफिक हे केलेलं आहे, आम्ही रस्ते केलेले आहेत. नागपूरमध्ये जाऊन बघा 24/7 पाणी पुरवठा होतो की नाही, जाऊन बघा. पुण्याबद्दल बोलूयात आणि आपण कार्यक्रम या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं काम, विकासाचं काम करण्यासाठी महानगरपालिका आम्हाला या ठिकाणी राजसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा कसलेला पैलवान एखादा डाव चुकवतो, तशा पद्धतीने अनेक प्रश्नांना या कसलेल्या राजकीय नेत्यांनी बगल दिली. पण या कार्यक्रमाचा उद्देशच पुणेकर हो असा होता की प्रश्न उपस्थित व्हावे, कारण सुज्ञ पुणेकरांना या कार्यक्रमात उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं ऐकायला मिळाली आणि अनेक प्रश्नांना बगल दिलेली पाहायला मिळाली. या सगळ्यातनं पुणेकरांना मतदान करताना त्यांचं मत बनवण्याकरता या कार्यक्रमाची नक्कीच मदत होणार आहे. रणसंग्राममध्ये हे सर्व पाहुणे आज आले. आपण पुणेकर आलात, आपल्या सगळ्यांचे आभार. उद्या पुन्हा भेटूयात पुढच्या शहरामध्ये महापालिकेच्या रणसंग्राममध्ये. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.